नाशिकमध्ये धर्मांतरणाचं आणखी एक प्रकरण समोर आल्याचं दिसतंय। तरुणीला बळजबरीनं दारू आणि सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत असं समजतंय। तर मुलीच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातावरचे धागे काढण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचं यात सांगण्यात येत आहे आणि पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर तंजीर इनामदार याला पोलिसांनी अटक केलेली आहे। किरण टाजने आमचे प्रतिनिधी नाशिकहून आमच्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत। तर किरण, आणखी एक प्रकरण TCSचं प्रकरण बाहेर येतंय न येतेच, तोच आणखी एक प्रकरण, काय माहिती आहे या प्रकरणासंदर्भात? तर म्हणजे TCS प्रकरण संपूर्ण राज्याच्या देशभरामध्ये चर्चेत आहे आणि असं सगळं असताना पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अशा स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या TCS प्रकरणाशी संबंध नसला तरी त्या संपूर्ण प्रकरणाशी अगदी तशा स्वरूपाचा हा संपूर्ण प्रकार असल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये तंजीर इनामदार याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरनं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात या आरोपीने पीडित जी तरुणी आहे तिला वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात दारू सिगरेट पाजत तिच्यावर अत्याचार केल्याचं त्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाणे आरोपीला नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे। सध्याच्या घडीला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। आता सध्याच्या घडीला न्यायमूर्ती जे आहेत त्यांनी निकाल राखून ठेवलेला आहे पोलीस कोठडीसाठीचा। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती काय निर्णय देतात ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या अपडेट्सबद्दल किरण। तर आपण पाहतोय नाशिकचं TCSचं प्रकरण, धर्मांतरणाचं प्रकरण, लैंगिक शोषणाचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक प्रकरण नाशिकमध्येच उघडकीस आलंय।